आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. बोलीच्या पहिल्या दिवशी स्पर्न वेब नॉन वोवन IPO 5.11 पटीने पूर्णपणे सबस्क्राईब झालाय. महाराष्ट्रातील खतांवर मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचा डल्ला. परिणय फुके यांचा पवार अंधारे यांच्यावर घणाघात. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याबाबत बावनकुळे यांचा स्पष्ट वक्तव्य. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पॉलीप्रोपायलीन स्पर्न बॉन्ड नॉन वोवन फॅब्रिक्स निर्माता स्पर्न वेब नॉन वोवनच्या सुरुवातीच्या शेअर विक्रीला 14 जुलै रोजी बोलीच्या पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांकडून चांगली आवड निर्माण झाली आहे. बाजारातील परिस्थिती कमकुवत असूनही सार्वजनिक इश्यू 5.11 पट सबस्क्राईब झालाय. गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 8,720 अर्जांद्वारे 45.48 लाख शेअर्सच्या ऑफर आकाराच्या तुलनेत 2.32 कोटी इक्विटी शेअर्सची बोली लावली आहे. गुजरात स्थित ही कंपनी 63.51 लाख शेअर्सच्या पहिल्या सार्वजनिक विक्रीद्वारे 60.98 कोटी रुपये उभारते, ज्यामध्ये फक्त नवीन शेअर्सचा समावेश आहे. त्यामुळे संपूर्ण IPO रक्कम कंपनीला जाईल. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरालगतच्या मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मध्य प्रदेशातील शेतकरी विनापरवाना रासायनिक खते घेऊन जात असताना कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईत 3 मालवाहक जप्त करण्यात आले असून गाडी चालकांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. शेतकरी कृषी केंद्रात रासायनिक खते खरेदीसाठी गर्दी करत आहेत, परंतु काही कृषी केंद्र लालसेपोटी परप्रांतीय शेतकऱ्यांना विनापरवाना खत विक्रेती करत असल्याचे शहरात आढळून आले. काल गुप्तसूत्रांकडून काल 4 वाजता मला माहिती मिळाली. त्वरित आमच्या चमूने मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आपण 3 गाड्या पकडलेल्या आहेत. त्यामध्ये जवळजवळ 43,000चा मुद्देमाल आपण पोलीस स्टेशन आमगाव येथे जमा केला. तर जो काही आता जे काही आपण ज्यांचे आपल्याला नावं कळालेले आहेत त्यावर आपण FIR केलेली आहे आणि FIR जशी आपल्याला सिद्ध होईल त्यावर त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. यापुढे आमगावातील सर्व कृषी संचालकांना आवाहन करण्यात येते की यापुढे आपल्या राज्यातील माल परराज्यात जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. शरद पवार आणि सुषमा अंधारे यांच्या टीकेवर भाजप आमदार परिणय फुके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांना राजकीय कावीळ झाली आहे अशा शब्दात त्यांनी हल्ला चढवलाय. गोंदिया जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर भाजपचा दावा करताना त्यांनी सांगितले की 20 पैकी 14 सदस्य आमच्या सोबत असून महायुतीचाच विजय निश्चित आहे. भाजपमध्ये वाढती लोकाभिमुखता आणि विरोधकांच्या वक्तव्यांवर त्यांनी विनोदी शो अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली आहे. ज्या प्रकारे आज माननीय शरद पवार साहेब असतील किंवा सुषमा अंधारे जी असणार यांनी ज्या प्रकारे टीका केली, मला असं वाटतं की त्यांना काळीक झालेलं आहे आणि ते कोणत्या याच्यात काही झालं तर भाजपनीच केलं असं त्यांचा दृष्टिकोन आहे. आणि कोणताही विषय आला तर त्यात भाजपवर टीका करण्याशिवाय त्यांनाही मला असं वाटतं झोप येत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं याला राजकीय रंग न देता कोण आरोपी आहे, कोणी त्यांच्यावर हल्ला केला याचा शोध घेऊन लवकरात लवकर त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याला जोही दोषी असणार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. गोंदिया जिल्हा बँकेवर भाजपचा अध्यक्ष होणार अशी हालचाली आहे. हा नाना पटोले यांना मोठा शह मानला जातो. काय 100% गोंदिया जिल्हा बँकेवर महायुतीचाच अध्यक्ष होणार. 20 पैकी 14 लोक आमच्यासोबत आहे. आणखीनही 2 लोकांसोबत आम्ही संपर्कात आहे आणि जवळपास 15-16 मतं घेऊन अध्यक्ष आमचाच होणार आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी भाजपचा काहीही संबंध नाही असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीपक काटेवर कारवाईची मागणी केली आहे. भाजपच्या रक्तात खालच्या पातळीचं राजकारण नाही असं स्पष्ट करत त्यांनी विरोधकांनाही इशारा दिलाय. अधिवेशनात सरकार प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देत आहे असंही ते म्हणाले. प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही.
आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही. परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी शाई फेकणे किंवा वंदन फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ही चुकीची आहे. दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे. त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. बुके द्यायला आला तर फोटो काढले. पण प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खरंतर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे. आणि यावर प्रवीण गायकवाडच्या केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. शासनाच्या वतीने परमिट रूमवरील वॅट 5% 10% केलाय. या निर्णयाविरोधात गोंदिया जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय. शासनाने परमिट रूमवर लावलेला 10% वॅट हटवावा, वाढलेली 15% नूतनीकरण फी कमी करावी आणि उत्पादन शुल्कात 60% केलेल्या भरमसाठ वाढीवर मर्यादा आणावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. जे महाराष्ट्र शासनाद्वारा आम्हाला 10% जे परमिट रूम जो टॅक्स लागलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही गोंदिया जिल्हा बार असोसिएशन सगळ्यांनी मिळून जरी एक पत्र निवेदन दिलेलं आहे की आमचे जे बार असोसिएशनमध्ये जे बार दिलेले आहे त्याला कमीत कमी 25 ते 30 लाख रुपये लागतात. आणि जे फीस आहे कमीत कमी 5 ते 7 लाख रुपये आम्हाला फीस लागतात. सर्वप्रमाणे जे टॅक्स आम्ही भरतो. पण जे 10% टॅक्स लागलेलं आहे ते आमच्यावर बोज चाललेलं आहे. असं लागतं की आम्हाला बार बंद करावं लागतील. काऊन की आम्हाला जे खर्च आहे जे आम्हाला विकण्याच्या जे दारू भेटतात त्यामध्ये टॅक्स लागत आम्हाला वाचणार काय, आम्ही कसं धंदा करू. यासाठी याच्या विरोधात आम्ही सर्व गोंदिया जिल्ह्याच्या बार असोसिएशन आणि आमच्यासोबत जे वाईनसाबचे असोसिएशनचे अध्यक्ष महोदय आमच्यासोबत आलेले आहे. काऊन की जे व्यवसाय आहे ते व्यवसाय बंद करण्याची वेळ आलेली आहे. काँग्रेसचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप आता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. सासवडमध्ये त्यांच्या प्रवेशाआधी जोरदार बॅनरबाजी सुरू झाली आहे. या पोस्टर्सवर आपलं पुढचं पाऊल भाजप असा संदेश ठळकपणे देण्यात आलाय. 16 जुलै रोजी संजय जगताप भाजपात जाहीर प्रवेश करणार आहेत. त्याआधी आज सासवडमध्ये त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसोबत संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. भंडाऱ्याच्या भिलेवाडा ते करडी या राज्यमार्गावर वाळूची वाहतूक करणारे ट्रक मोठ्या प्रमाणात धावत आहेत. त्यामुळे या राज्यमार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे भगदाड पडले. या मार्गावरून प्रवास करताना अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे हा जीव घेणा प्रवास थांबावा आणि प्रशासनाला जाग यावी यासाठी भिलवाडा ते करडी राज्यमार्गावर शेकडो ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं. तब्बल 3 तासांपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद पडला होता. अधिकाऱ्यांनी याची दखल घेत ग्रामस्थांना लेखी आश्वासन देत पुढील 4 दिवसात या मार्गाची डागडुजी केली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी महागाव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट दिली. बागडे यांनी नॅचरल शुगर युनिटमधील कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यातील विविध प्रक्रियांची माहिती जाणून घेतली. तसेच युनिटची पाहणी देखील केली. यावेळी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनराव वानखेडे, नॅचरल शुगर युनिटचे अध्यक्ष बीबी ठोंबरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ.
जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रूथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय? मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्य सरकारकडून परमिट रूम व्यवसायावर लादण्यात आलेल्या 10% वॅट टॅक्स विरोधात आज राज्यभरातील परमिट रूम बंद ठेवण्यात येत आहेत. नागपूरमधील संविधान चौकात जिल्हा रेस्टॉरंट आणि परमिट रूम असोसिएशनकडून धरणे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान हा टॅक्स अन्यायकारक असल्याचा आरोप करत व्यावसायिक आक्रमक झालेत. या बंदमुळे सरकारचा कोट्यावधींचा महसूल बुडण्याची शक्यता असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मागील 10 वर्षापासून शासनाने आमच्यावरती वॅट टॅक्स लावलेला आहे. पहिले तो 5% होता, त्याच्यानंतर शासनाने त्याला 10% केला. मागील 2 वर्षापासून आम्ही शासनासोबत मिटिंगा करत आहोत, निवेदनं देत आहोत, सरकारी लोकांसोबत निवेदन देत आहोत, त्यांच्यासोबत मिटिंगा होत आहे. दरवेळेस आम्हाला फक्त करतो म्हणून अशा प्रकारचे आश्वासनं मिळत आहे. 10 वर्ष झाली वॅट हटला नाही. त्याच्यानंतर सरकारने 15% आमची लायसन फी वाढवली. लायसन फी वाढते तर या महिन्यामध्ये सरकारने महसूल वाढवलेला आहे, म्हणजे एक्साईज ड्युटी वाढवलेली आहे आणि तेही एवढी भरमसाठ झालेली आहे. 65% ती वाढलेली आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की नंबर 2चा माल महाराष्ट्रामध्ये येणार आहे. नंबर 2मध्ये धंदे वाढणार आहेत, घरोघरी दारू बनणार आहे, लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होणार आहे आणि परमिट रूमचे धंदे खतम होणार आहे. म्हणून शासनाला फी देऊनसुद्धा आमचं कार्य होत नाही आहे. म्हणून आज आम्ही दिवसभर बंद ठेवलेला आहे. त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला मोर्चा आहे. यामध्ये महाराष्ट्राचे 21,000 परमिट रूम बंद झालेले आहेत आणि वाईन शॉपने म्हणजेच FL2ने सुद्धा या आंदोलनाला आम्हाला समर्थन दिलेलं आहे. 1 रुपयात पीक विमा ही योजना निवडणुकीसाठी आणली गेली होती, अशी टीका जालन्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी केली आहे. गरज सर्व आणि वैद्य मरो अशी गत या सरकारची झाली आहे, असं देखील काळे म्हणालेत. आता नवीन सुधारित पीक विमा योजना लागू केली आहे, परंतु यात शेतकऱ्यांची फसवणूकच होणार आहे, असं काळे म्हणालेत. नवीन पीक विमा योजना फसवी असून सरकारने तात्काळ यात सुधार करावा, अशी मागणी काळे यांनी केली आहे. गरज सरो आणि वैद्य मरो अशी गत या राज्य सरकारची आहे. शेतकऱ्यांनी कोणतीही मागणी न करता फक्त मताच्या फायद्यासाठी या सरकारनं 1 रुपयात पीक विमा योजना राज्यात आणली होती. आता विधानसभा झाली, भरभरून मतं घेतली आणि आता ही योजना बंद केली. आता नवीन सुधारित पीक विमा योजना या सरकारने लागू केली, परंतु या पीक विमा योजनेमध्ये कोणतीही शेतकरी हिताची तरतूद नाही. पैसे भरून का होत नाही, पीक विम्याचं कव्हर मिळालं पाहिजे, परंतु त्या पिकाचा झालेलं नुकसान, अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, भूस्खलन असेल किंवा चक्रीवादळ असेल, अशा विपरीत परिस्थितीत शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे. मात्र या सुधारित पीक विमा पद्धतीमध्ये या कोणत्याही तरतुदी ठेवल्या नसल्याने हा शेतकऱ्यांना जो नवीन सुधारित पीक विमा आणलेला सरकारने, तर तो एक मृगजळ आहे. यातून शेतकऱ्यांची फसवणूकच होणार आहे. शेतकऱ्यांना कोणतेही मालाचं नुकसान यातून मिळणार नाही. त्यामुळे ही सुधारित पीक विमा योजना ही फसवी आहे, ती
तात्काळ सरकारने मागं घेऊन त्यात सुधारणा कराव्या. पावसाळा सुरू होऊन तब्बल 1 महिना उलटला तरीही मराठवाड्यामध्ये एकदाही दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याचं चित्र आहे. यामुळे मराठवाड्यातील निम्म्याहून अधिक लघु आणि मध्यम प्रकल्पात 25% कमी पाणीसाठा आहे. मराठवाड्यात 11 मोठ्या प्रकल्पांपैकी 3 प्रकल्पात 25% कमी तर 3 प्रकल्पात 50% कमी साठा आहे. यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पैठणच्या खेडा प्रकल्पाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी. जूनच्या पहिल्याच हप्त्यामध्ये जर पाहिलं आपण तर पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर कुठेतरी शेतकरी सुखावल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं. अनेक शेतकऱ्यांनी मात्र आता पेरण्यास सुरुवात केली होती, पेरण्या देखील झाल्या होत्या. त्यानंतर मात्र आता तब्बल 1.5 महिना होत आलेला आहे. पावसाने जे आहे तर मोठ्या प्रमाणात जी हजेरी लावायला पाहिजे, अजूनही पाऊस असा दमदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळं आता शेतकऱ्यासमोर दुबारा पेरण्याचं संकट निर्माण झालेलं आहे. आज मी छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील खेरडा या प्रकल्पामध्ये आलेलो आहे. आपण जर पाहिलं तर जवळपास पैठण तालुक्यातील 10 ते 15 जे लघु प्रकल्प आहेत ते कोरडे ठक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. एकंदर जर चित्र जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये जर असंच राहिलं तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होऊ शकतो. आपण जर पाहिलं तर हे खेरडा प्रकल्प आहे. या खेरडा प्रकल्पामधून जवळपास 50 गावांना पाणी पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे या क्षेत्रामध्ये असलेल्या हजारो एकर जमीन जी आहे ती देखील ओलिताखाली याच क्षेत्रामध्ये येते. मात्र पाणी नसल्यामुळं आता शेतकरी आर्थिक संकटात सामना करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर पाहिलं तर ही जे क्षेत्र आहे तर या क्षेत्रामधून जवळपास 50 गावांना पाणी पुरवठा केला जात होता. आता ढोरागोरांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कारण जवळपास 1.5 महिना झालेला आहे आणि पाहिजे तसा पाऊस न पडल्यामुळं आता हे प्रकल्प जे आहेत तर जवळपास कोरडे ठक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यासमोर जे आहे तर आता दुबार पेरण्याचे संकट देखील उभा राहिलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर पावसाने जोरदार हजेरी लावली तर शेतकरी आर्थिक संकटी सापडणार असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. संजय आहेर, न्यूज अनकट, छत्रपती संभाजीनगर. आणि या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.